इयत्ता 10वी भूगोल, प्राकृतिक रचना व जलप्रणालीचा अभ्यास करूयात। मुलांनो, तुम्हाला ब्राझील आणि भारत हे दोन देश अभ्यासण्यासाठी या वर्षात आहेत। या दोनही देशांचा तौलनिक अभ्यास करायचा आहे। भारत आणि ब्राझील हे दोन्ही द्वीपकल्पीय देश आहेत। या भारताच्या नकाशामध्ये आपल्याला बरीचशी माहिती देण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात काही प्रश्न खाली विचारलेले आहेत। त्या प्रश्नांची आपल्याला उत्तरे लिहायची आहेत। या नकाशामध्ये जी सूची दिलेली आहे त्यामध्ये उंचीचं प्रमाण दाखवण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने पण काही प्रश्न विचारलेले आहेत। पहिला प्रश्न पाहूयात। भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेस आहे? पाहूयात आपण उत्तर। इथे अगदी भारताच्या उत्तरेला आणि पूर्वेला 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग दाखवण्यात आलेला आहे। पुढील प्रश्न पाहूयात। द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा आणि ती कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते ते सांगा। या प्रश्नाचं उत्तर पाहण्यासाठी याच प्रकरणातील प्रमुख नद्या सरोवरे हा नकाशा पाहूयात। मुलांनो, प्रथम मी नदीचं खोरं ही संकल्पना स्पष्ट करते। नदीचं खोरं म्हणजे मुख्य नदीला येऊन मिळणाऱ्या नद्या। त्या नद्या आणि मुख्य नदी यांचे मिळून जे जाळं तयार होतं त्याला खोरं असं म्हणतात। आता आपल्याला पाहायचंय की दक्षिण वाहिनी नदी कोणती, तर इथे आपल्याला ही प्राणहिता नदी दिसतीये। पहा, ती दक्षिण वाहिनी नदी आहे आणि ती गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये येते। पुढील प्रश्न। गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेस आहे? मुलांनो, यासाठी सूचीमध्ये दाखवलेलं उंचीचं प्रमाण लक्षात घेऊयात। 0 ते 150 हा गडद हिरवा रंग दिसतोय। 150 ते 200 मीटर हा फेंट हिरवा आणि छोटे छोटे चौकोन आहेत त्याच्यामध्ये। आता आपल्याला नकाशामध्ये जाऊन पाहायचंय। इथे गडद हिरवा रंग दिसत आहे उत्तरेकडे आणि त्याच्या भोवताली इथे या बाजूला आपल्याला फेंट हिरव्या रंगामध्ये चौकोन दिसत आहेत। अर्थात गडद हिरवा रंग 0 ते 150 मीटर आहे आणि 150 ते 200 मीटर हा रंग दिसत आहे, म्हणजे याची उंची गडद हिरव्या रंगापेक्षा निश्चितच जास्त आहे। अर्थात या गडद हिरव्या रंगाचा उतार हा पूर्वेस आहे हे लक्षात येतं आहे। पुढील प्रश्न। अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठारांदरम्यान असलेल्या पठारांची यादी करा। यामध्ये अरवली पर्वत या ठिकाणी आहे, त्यानंतर छोटा नागपूरचं पठार या ठिकाणी आहे आणि याच्या दरम्यान आपल्याला असणाऱ्या पठारांची यादी करायची आहे। इथे आपल्याला माळव्याचं पठार दिसतंय, इथे बुंदेलखंड पठार दिसतंय आणि त्यानंतर या ठिकाणी बागेलखंड पठार दिसतंय। ही पठारं अरवली पर्वत आणि छोटा नागपूर पठाराच्या दरम्यान आहेत। पुढील प्रश्न पाहूयात। आपल्याला पुढील प्रश्न आहे, पूर्व घाटातील शिखरांचे नाव सांगा। मुलांनो, हा पट्टा जो आहे या पट्ट्यामध्ये पूर्व घाट आहे। इथे मलयगिरी शिखर दिसेल तुम्हाला आणि इथे महेंद्रगिरी शिखर दिसेल। ही दोन शिखरं आपल्याला पूर्व घाटामध्ये पाहायला मिळतील। पुढील प्रश्न। ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागांनी अंकित झालेली आहे? पाहूयात। ब्रह्मपुत्रेचा सखल मैदानी प्रदेश या भागामध्ये येतो आणि इथे आपल्याला हा भाग दाफला टेकड्या, त्यानंतर नागा टेकड्या, इथे नागा टेकड्या दिसत आहेत पहा, इथे खासी जैतिया टेकड्या, गारो टेकड्या या टेकड्यांनी हा भाग अंकित झालेला आहे हे दिसेल। त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढील प्रश्न। विंध्य पर्वत कोणत्या नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे? मुलांनो, विंध्य पर्वत इथे आहे। या ठिकाणी विंध्य पर्वत आहे। हा विंध्य पर्वत गंगा नदी व नर्मदा नदीचा जलविभाजक आहे। जलविभाजक म्हणजे पाण्याचं विभाजन करणारा। या विंध्य पर्वताच्या दक्षिणेला आपल्याला दिसेल तर नर्मदा नदीचं खोरं आहे आणि उत्तरेच्या बाजूला गंगा नदीचं खोरं आहे। या दोन नद्यांचा हा जलविभाजक आहे। त्यानंतर एक वर प्रश्न राहिलाय, सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढते? इथे सह्याद्री पर्वताच्या रांगा आहेत या ठिकाणी
आणि या पर्वताची उंची उत्तरेकडे वाढत जाते. आता आपण ब्राझीलच्या नकाशा संदर्भातील काही प्रश्न पाहूयात. यामध्ये आपल्याला हा इथे ब्राझीलचा नकाशा दिसतोय. पहिला प्रश्न पाहूयात. अमेझॉनच्या नदी खोऱ्याच्या उंचीच्या कक्षा सांगा असं इथे म्हटलेलं आहे. पहा, इथे अमेझॉनचं खोरं जे आहे ते आपल्याला 0 ते 200 मीटर उंचीचं दिसतंय, कारण 0 ते 200 मीटर जो हिरवा रंग आहे सूचीमध्ये तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या खोऱ्याची उंचीची कक्षा आहे 0 ते 200 मीटर. अमेझॉनचं खोरं कोणत्या दोन उच्चभूमीच्या दरम्यान आढळून येतं? इथे आपल्याला ब्राझीलची उच्चभूमी दिसते, इथे गियाना उच्चभूमी वरच्या भागामध्ये दिसते. तर या दोन उच्चभूमीच्या दरम्यान इथे अमेझॉनचं खोरं आपल्याला पाहायला मिळतं. पुढील प्रश्न. 500 ते 1000 मीटर उंची असलेल्या प्रदेशाचे निरीक्षण करा. पिवळ्या रंगाने दाखवलेल्या Hi, I'm Kiara Advani. And I'm Siddharth Malhotra, and the music of our new film Shesha is out now. या भूमीच्या विस्ताराचे दिशेच्या संदर्भात वर्णन करा. इथे आपल्याला पिवळ्या रंगाने दाखवलेली भूमी दिसत आहे. पिवळ्या रंगाने दाखवलेल्या या भूमीचा विस्तार प्रामुख्याने ब्राझीलच्या दक्षिणेकडे आणि पूर्वेकडे आपल्याला हा उतार दिसत आहे. सूचीमधील उंचीच्या प्रमाणानुसार हे आपल्या सर्वांच्या निश्चितच लक्षात येईल. पिवळ्या रंगाचे विखुरलेले भाग काय दर्शवतात? ब्राझीलमध्ये इथे आपल्याला पिवळ्या रंगाचा विखुरलेला भाग दिसतोय आणि हे भाग ब्राझीलचे पठार, ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचे ढालक्षेत्र दर्शवतात. पुढील प्रश्न वाचूयात. अमेझॉन खोऱ्याशिवाय ब्राझीलमध्ये इतरत्र 200 मीटरपेक्षा कमी उंची असलेले प्रदेश कोठे आहेत? अमेझॉनचं खोरं या ठिकाणी आहे आणि याशिवाय आणखी कुठे 200 मीटरपेक्षा कमी उंची असणारे प्रदेश आहेत हे विचारलेलं आहे. इथे आपल्याला पॅराग्वे नदीच्या खोऱ्यामध्ये हा एक प्रदेश दिसतो आणि त्याचबरोबर ब्राझीलच्या उत्तर पूर्व किनाऱ्यालगतच्या भागामध्ये सुद्धा या उंचीचा प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो. भारताचे प्राकृतिक विभाग पाहूयात. भारताचे एकूण 5 प्राकृतिक विभाग आहेत. हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह. मुलांनो, आपल्याला इथे हिमालयाचा भाग दिसेल. फेंट निळ्या रंगामध्ये जो दाखवलेला आहे तो हिमालयाचा भाग आहे. हा उत्तरेला जम्मू काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत तसेच इकडे नागालँड, मिझोराम या भागात सुद्धा पसरलेला दिसेल. फेंट हिरव्या रंगामध्ये उत्तर भारतीय मैदान दिसेल. त्याचा विस्तार अगदी आसाम, मेघालयपर्यंत दिसतोय. पिवळ्या रंगामध्ये जे आहे तो द्वीपकल्पाचा भाग आहे. गुलाबी रंगामध्ये जी आहे ती किनारपट्टी आहे. ही पश्चिम किनारपट्टी आणि ही पूर्व किनारपट्टी. आणि इथे अंदमान निकोबार बेटं, इथे लक्षद्वीप बेटं हा द्वीपसमूह आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर पुन्हा एकदा इथे मी हेच प्राकृतिक विभाग दाखवलेले आहेत. हा वरच्या भागामध्ये हिमालय दिसेल. भारताच्या उत्तरेला हा हिमालय दिसेल. त्याच्या खालोखाल उत्तर भारतीय मैदान आहे. त्याच्या खाली द्वीपकल्प आहे. त्याच्या बाजूने पश्चिम किनारपट्टी, पूर्व किनारपट्टी असा किनारपट्टीचा प्रदेश असेल. तर इथे लक्षद्वीप, इथे अंदमान निकोबार हा बेटांचा समूह दिसेल आपल्याला. प्राकृतिक विभागांचा सविस्तर विचार करूयात. हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. ताजिकिस्तानमधील पामीरच्या पठारापासून हिमालय पूर्वेकडे पसरलेला आहे. इकडे आपल्याला इथपासून पूर्वेपर्यंत पसरलेला दिसेल. आशिया खंडातील ही एक प्रमुख पर्वत प्रणाली आहे. भारतात जम्मू काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत हा पसरलेला आपल्याला दिसतो. हिमालय ही एकच पर्वतरांग नसून हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो. यामध्ये आपण पाहूयात शिवालिक ही सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग दिसेल आपल्याला. इथे दिसतीये. ही सर्वात नवीन अर्वाचीन पर्वतरांग आहे. शिवालिक पर्वतरांग उत्तरेकडे जाताना आपल्याला लघु हिमालय इथे दिसेल, बृहद हिमालय म्हणजेच हिमाद्री व हिमालया पलीकडील रांगा आढळतात. या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आढळतात. याच पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय म्हणजेच काश्मीर हिमालय, मध्य हिमालय म्हणजेच कुमाऊ हिमालय
आणि पूर्व हिमालय म्हणजेच आसाम हिमालय असे भाग होतात. दुसरा घटक पाहूयात. उत्तर भारतीय मैदान. हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत असा पसरलेला आहे. तसेच तो पश्चिमेकडे राजस्थान पंजाबपासून इथून पूर्वेकडे आसामपर्यंत पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा भाग बहुतांशी सखल सपाट असा आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे 2 भाग केले जातात. पहिला भाग पाहूयात. अरवली पर्वताच्या, इथे अरवली पर्वत आहे पहा, अरवली पर्वताच्या पूर्वेकडील भाग गंगा नदीचे खोरे म्हणून ओळखला जातो. या गंगा नदीच्या खोऱ्याचा उतार इकडे पूर्वेकडे आहे. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग, इथे पश्चिम बंगाल येतं इकडे, या पश्चिम बंगालचा बहुतांश भाग हा गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो. या प्रदेशाचे नाव सुंदरबन प्रदेश असे आहे. इथे तुम्हाला सुंदरबन दिसेल पहा, नकाशामध्ये बऱ्याचदा सुंदरबन दाखवण्यासाठी येतं. उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे, ते आपल्याला इथे दिसतंय. हे थरचं वाळवंट किंवा मरुस्थली या नावाने ओळखलं जातं. राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापलेला आहे. याच्या उत्तरेकडील भागास पंजाबचा मैदानी प्रदेश असं म्हटलं जातं. हा प्रदेश अरवली पर्वत व दिल्ली डोंगर रांगा यांच्या पश्चिमेकडे पसरलेला आहे. या मैदानाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांच्या संचयन कार्यातून झालेली आहे. इथे सतलज नदी दिसते आपल्याला, यांच्या गाळाच्या संचयातून याची निर्मिती झालेली आहे. पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आहे, या बाजूला उतार आहे. या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. आपण भारताचा दुसरा प्राकृतिक विभाग पाहूयात, द्वीपकल्प. मुलांनो, भारतीय द्वीपकल्प हे उत्तर मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे, इथून खाली सुरू होतं ते असं या भागातून दक्षिणेकडे आणि हिंदी महासागराकडे निमुळते होत जाते. हा जो भाग आहे हा भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो. यात अनेक लहान मोठे पर्वत पठारे आहेत. इथे आढळणारा वली पर्वत हा सर्वात प्राचीन पर्वत ओळखला जातो. या भागामध्ये अनेक सपाट मैदानं आहेत, पठारांच्या शृंखला आहेत. विंध्य सातपुडा पर्वत की जे इथे आहेत पहा, विंध्य सातपुडा पर्वत ते आहेत. पश्चिम घाट घाट आहे, इथे पश्चिम घाट दिसेल. पूर्व घाट आहे. हे असे अनेक पर्वतीय प्रदेश सुद्धा द्वीपकल्पीय पठारी भागात आढळतात. भारत